प्रोजेक्ट 100चे सचिव श्री विठ्ठल सोनवणे यांनी दिनांक 9 आणि 10 मे 2024 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या केनियाची राजधानी नैरोबी येथील सिव्हिल सोसायटीमध्ये यशस्वी सहभाग नोंदवला। त्यांच्या सहभागामुळे भारत देशाचे नाव उंचावण्यास मदत झाली आहे। श्री विठ्ठल सोनवणे यांनी या परिषदेमध्ये क्लायमेट चेंज बाबतचे होणारे परिणाम या विषयावर प्रभावी सादरीकरण केले। संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षा श्रीमती नथुरा युसुफ यांच्यासोबत भारताच्या योगदानाबाबतची चर्चा करण्यात आली। सदर परिषद आगामी समिट ऑफ द फ्युचर या तयारीचा एक भाग म्हणून घेण्यात आली होती। या परिषदेमध्ये 3600 पेक्षा अधिक सिव्हिल सोसायटी प्रतिनिधी, 400 सरकारी प्रतिनिधी, 64 UN सरकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि 100हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते। परिषदेचा मुख्य उद्देश सिव्हिल सोसायटीच्या सहभागाने जागतिक आव्हानांवर प्रभावी उपाय शोधणे आणि त्यांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवणे हा होता। या परिषदेत पर्यावरण, सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयांवर चर्चा करण्यात आली। श्री मेहर नासिर, UNच्या ग्लोबल कम्युनिकेशन विभागाचे आउटरीच डिव्हिजनचे डायरेक्टर हे परिषदेत सहभागी झाले होते। त्यांच्यासोबत श्रीमती नथुरा युसुफ आणि कॅरोल आग्नेग्नो हे सहउपाध्यक्ष होते। संपूर्ण भारतातून प्रोजेक्ट 100च्या माध्यमातून 3 व्यक्तींना या परिषदेमध्ये संधी मिळाली। त्यापैकी श्री विठ्ठल सोनवणे हे एक असून त्यामुळे श्रीगोंदा अहमदनगर जिल्ह्यासाठी एक भूषणाची बाब आहे। उद्घाटन सत्रामध्ये विशेष अतिथी म्हणून श्री केरिमोट यांनी सादर केलेल्या द जर्नी अहेड या कवितेने उपस्थितांना प्रेरणा मिळाली। परिषदेमध्ये मुख्यत्वे युवा प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला, ज्यांनी शाश्वत भविष्यासाठी ठोस बदलांची मागणी केली। Yeah.
Let's go.